अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आपल्याला हरतालिका ही कुठल्या दिवशी साजरी होणार आहे, तर हरतालिकेचे व्रत कसे करायचे, शुभ मुहूर्त कोणता, पूजा आणि पारंपरिक कथा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे. तर हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर प्राप्त करण्यासाठी करतात. असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती. त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात. यंदा 6 सप्टेंबर 2024 रोजी हे व्रत साजरे केले जाईल. चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार असून ही तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 असेल. उदय तिथीनुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे. तर हरतालिकेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून 8:33 असेल. तसेच या हरतालिके पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी 2 तास 31 मिनिटांचा असेल. हरतालिका ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4:30 पासून ते 5:16 असेल. अभिजित मुहूर्त सकाळी 11:54 पासून दुपारी 12:44 असणार आहे. राहू काळ सकाळी 10:45 पासून ते दुपारी 12:19 असणार आहे. तर हरतालिकेचा शुभ योग हा यंदा हरतालिकेच्या दिवशी रवी योग शुक्ल योगासह चित्र नक्षत्र असणार आहे. चित्रा नक्षत्र असल्यामुळे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते. या दिवशी रवी योग सकाळी 9:25 लागेल, जे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6:02 समाप्त होईल. हरतालिकेची पूजा विधी कशी करायची ते जाणून घेऊया आपण. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. घर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा करायची आहे. त्यानंतरच आपल्याला हरतालिकेची पूजा आणि शिवलिंगाचीही पूजा करायची आहे. तसेच हरतालिका कथेचे पठण करायचे आणि गौरीमय प्रियंता नित्य अग्नाशाय मंगला सौभाग्यास्तु ललिता भवानी सर्वसिद्धेय या मंत्राचा जप केला जातो. तर हरतालिके व्रताची पौराणिक कथा आणि महत्त्व काय आहे आपण हे जाणून घेऊया आता. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलात नेले होते. तिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते. हरतालिकेचे व्रत फक्त फळं खाऊन केले जाते. तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून आरती करून हे व्रत सोडले जाते. तर हे व्रत कुमारिका, वैवाहिक स्त्रियांबरोबरच ज्या विवाहित स्त्रियांचे पती सध्या हयात नाही आहेत त्यासुद्धा हे व्रत करू शकतात. कारण हिंदू धर्मानुसार कोणालाही असं म्हणजे हे पूजा करू शकता तुम्ही, हे पूजा करू शकत नाही असं नाही आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाला पूजाविधी किंवा जे कुठले व्रत वैकल्य आहेत ते करण्याचा अधिकार आहे. तर विवाहित स्त्रिया असो किंवा कुमारिका, ज्या कुमारिका म्हणजे कुमारिकांना व्रत त्यांच्या वयाच्या म्हणजे त्यांना पहिला मासिक धर्म जेव्हा येतो त्याच्या काही दिवस आधी तुम्ही हे व्रत करण्यास सांगू शकता. कारण काय होईल, जेव्हा आधी सुरुवातीला काय व्हायचं, मुलींना पहिला मासिक धर्म 12 ते 15 वर्षाच्या आत यायचा. पण आताच्या धावपळीच्या युगामध्ये हे म्हणजे मासिक धर्म येण्याचं खूप कमी वयामध्ये मासिक धर्म सुरू होत आहे. 10 ते 12 वर्षाच्या आतच मासिक धर्माची सुरुवात होत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलींना
म्हणजे पहिल्यांदाच व्रत जर करणार असाल तर तुमच्या मुलींना कळत असेल किंवा व्रत कसे करायचे काय नाही याविषयीची तुम्ही माहिती देऊ शकता आणि तुम्ही आपल्या मुलीला व्रतास म्हणजे संकल्प घेण्यास सांगू शकता. तर तुमच्या मुलीला जर मासिक धर्माचा जो काही म्हणजे टायमिंग पिरियड असतो त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीला म्हणजे त्यांची एक मानसिकता तयार झालेली असते की आता म्हणजे मुली मोठ्या झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही हे व्रताचा संकल्प घेण्यास सांगू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या ज्या काही घरामध्ये मुली आहेत किंवा तुमच्या नातेवाईकांच्या मुली असतील त्यांना हे व्रत करण्यास सांगू शकता. तर माता पार्वतींनी ज्या प्रकारे भगवान शंकरांना आपलं पती बनवलं त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे ज्या मुलींना आपल्याला चांगला वर मिळावा असं वाटत असेल त्यांनी ह्या व्रताचा संकल्प करावा. तसंच विवाहित स्त्रियांनी आपल्या घरासाठी सुख समृद्धी तसेच आपल्या पतीला अखंड म्हणजे उदंड आयुष्य लाभो यासाठी हे व्रत करायचं असतं आणि आपल्या जोडीदारासोबत आपलं वैवाहिक जीवन अतिशय सुख आणि समृद्धीने भरभराटीने जावं असं आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि ज्या स्त्रियांचे पती हयात नाही आहेत त्यांनीसुद्धा हा व्रत करायचा आहे किंवा म्हणजे त्यांनी केलेला आत्तापर्यंत केलेला संकल्प असतो तो संकल्प मोडायचा नाही आहे आपल्याला. म्हणजे एकदा तुम्ही हे व्रत केलं की अखंड आपण आपण आहेत तोपर्यंत हे व्रत चालू ठेवायचं आहे. फक्त ज्या कुठल्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा ज्यांची आत्ताच नुकतीच डिलिव्हरी झाली आहे त्या स्त्रियांनी हे व्रत करायचं नाही आहे. कारण का त्यांच्या काही खानपान म्हणजे नुकतीच डिलिव्हरी झालेल्या स्त्रीचं खानपान हे वेगळं असतं. त्यांना उपवासाचा पदार्थ खाऊ शकत नाहीत किंवा उपवास करू शकत नाहीत कारण बाळाला म्हणजे दूध पाजायचं वगैरे असतं त्यामुळे त्या करू शकत नाहीत. तर त्यांनी 1 वर्ष नाही केलं तरी चालेल. जसं की काही गर्भवती स्त्रियांना म्हणजे खाणं पिणं व्यवस्थित वेळेवरती करायचं असतं कारण बाळाचं पालनपोषण हे त्यांच्या गर्भामध्ये सुरू असतं. तर त्यासाठी गर्भवती स्त्रियांनी पण हे व्रत नाही केलं तरी चालेल. फक्त तुम्ही काय करा, जी कुठली पूजा म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण करत असेल किंवा तुमचे शेजारी वगैरे करत असतील तर तुम्ही ते पूजाविधी ती लांब बसून पाहू शकता. आणि त्यानंतर जी पौराणिक कथा आहे माता पार्वतीची, भगवान शंकरांना कसं प्राप्त केलं त्यांनी याविषयीची तुम्ही लांब बसून ऐकू शकता. किंवा जर तुम्हाला शक्य झालं तर म्हणजे कोणाच्या घरी जाणं शक्य नसेल झालं तर तुम्ही स्वतः म्हणजे आता सध्याचं युग हे आधुनिक युग आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही या पूजेविषयीची जी काही कथा आहे ती तुम्ही ऐकू शकता. तर तुम्हाला हे म्हणजे कुठलंही व्रत न करता फक्त कथा ऐकल्याने सुद्धा योग्य ते फळ प्राप्त होतं. तर त्यासाठी तुम्ही काही न करता सुद्धा फक्त ह्या व्रताची कथासुद्धा ऐकली तरी चालेल. तर अशा पद्धतीने सखी पार्वतींसोबत हे व्रत कसे अशा पद्धतीने केले जाते तर तुम्हाला या सखी पार्वतीच्या म्हणजे हरतालिकेच्या व्रताची कथा आणि पूजाविधी तिथी हे सर्व या एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळाली आहे. तरी तर तुम्हाला हे माहिती कशी वाटली तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल आयकॉनचं बटनही दाबा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन व्हिडिओ बनवेल, आध्यात्मिक असो किंवा राशी भविष्यात जे कुठले व्हिडिओ बनवेल माहितीपूर्ण त्याविषयीची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि ते नोटिफिकेशन आल्यामुळे तुम्ही सर्वप्रथम माझे व्हिडिओ पाहू शकाल आणि त्यामुळेच तुम्हाला माझा कुठलाही व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघायची गरज पडणार नाही आणि तुम्ही माझा कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाही. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर तुम्ही तुमच्या जे कोणी मित्रपरिवार आहे त्यांच्यामध्ये हे शेअर पण करू शकता. चॅनलला लाईक करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि माता पार्वतीसोबतच भगवान शंकराचे शुभ आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो हीच भगवान शंकराच्या आणि माता पार्वतीच्या चरणी प्रार्थना.
तर तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या व्रताची खूप खूप मनापासून शुभेच्छा.